हॅलो फ्रेंड्स, आज जे रीडिंग तुमचं मी करणार आहे टॅरो रीडिंग, ते जे स्टॉक मार्केटमध्ये जे काम करणार आहे, ट्रेडिंग करत आहेत, म्युच्युअल फंड असेल, शेअर मार्केट असेल, अनेक टाईपचे ट्रेडिंग असेल, स्मॉल कॅप, मिड कॅप, त्यांच्यासाठीचं हा जुलै महिन्याचं रीडिंग मी करत आहे. तर बघूया काय कार्ड्स तुमचे तुम्हाला सांगतायत. तुम्हाला कुठे प्रिकॉशन्स घ्यायचे, काय घ्यायचंय, मार्केट कसं असणार आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर पहिलं कार्ड आलेलं आहे नाईट ऑफ वॉन्ड्स, सेकंड कार्ड आलेला आहे किंग ऑफ स्वॉर्ड्स आणि थर्ड कार्ड आलंय मेजर आर्कानाचं आलेलं आहे द जजमेंटल कार्ड्स. बघा, पहिलं जे कार्ड आले नाईन ऑफ वॉन्ड्स, जुलै महिन्याचा जो स्टार्टिंग जो टाइम आहे तो थोडासा डायसी आहे. यू वॉन्ट टू बी केअरफुल. जे पण काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात, जे पण स्टॉक तुम्ही घेत आहे, ते घेताना 10 वेळा विचार घेऊन तो करा. खूप घाई करू नका आपले स्टॉक्स उचलण्यासाठी. हा तुमचा स्टार्टिंग आहे. मिडल ऑफ मंथ मध्ये जो आहे, थोड्या पद्धतीने काही गोष्टी अतिशय चांगल्या होतील, पण कॉल मात्र तुम्हाला घ्यायचा आहे. कॉल अशा पद्धतीने घ्यायचा आहे, कारण बघा कार्ड आलेलं आहे जे एअर एलिमेंटचं कार्ड आहे. ओके, एअर म्हणजे माइंड, ॲनालिटिकल, लॉजिक, इंटेलेक्च्युअल, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शेअर मार्केटला लागणारच आहेत. आणि ह्याच्यामध्ये मात्र एक गोष्ट अशी आहे की अति स्ट्रेस घेऊन तुम्हाला काम करून चालणार नाही. किंग ऑफ स्वॉर्ड्स आहे, हे सांगते की फोकस व्हा. परफेक्ट कुठले शेअर्स आपल्याला उचलायचे आहेत त्याचा जरा अभ्यास करा, ॲनालिसिस करा आणि तेच शेअर उचला. घाई करू नका, गडबड करू नका. तिसरं जे कार्ड आले ते मेजर आर्काना आलेले आहे द जजमेंट कार्ड. बघा, जजमेंट कार्ड काय सांगतं की मेजरली काहीतरी उलाढाल होईल शेअर मार्केटमध्ये. ह्याच्यासाठी तुम्हाला अवेअरनेस पाहिजे आणि त्या अवेअरनेस मधून, कारण शेअर मार्केट हे डायसी दाखवते, त्या डायसी शेअर मार्केट मधून तुम्हाला तुमचा मार्ग कसा काढायचा आहे, तुमची बुद्धिमत्ता कशी वापरायची आहे, जे पास्ट मध्ये तुम्ही केलेले जे काही तुमचे मिस्टेक आहे ते आता प्रेझेंट मध्ये नाही वापरायचे आहे. तर रिजन्युएट ऑफ युअर माइंड अँड सोल, अशा पद्धतीने तुम्ही केलात तर तुमचं गेलेलं पण असेल तेही मिळू शकतं. हे एंड ऑफ द जुलैच्या मंथ मध्ये घटना घडू शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना थोडासा विचार करा आणि त्याप्रमाणे प्ले करा.